नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय सावरगाव घाट या ठिकाणी. तर थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचणार आहेत. तर नमस्कार मंडळी, आज मी आलोय श्री क्षेत्र सावरगाव घाट, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे. चला तर मग मंडळी, सगळ्यात आधी आपण संत भगवान बाबा यांचं दर्शन घेऊयात. तर या ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या 61व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आहे. तर थोड्याच वेळात या ठिकाणी पंगत आहे. त्या ठिकाणी आचार्य कोण आहेत, काय बनवणार आहेत ते बघूयात. चला. होय, काय नाव आहे तुमचं? माझं नाव आहे बाबू दिलीप पवार. आणि आचार्य कोण आहे इथं? मीच स्वतः. तुम्हीच आहेत का? बरं बरं. आणि आता काय बनवलंय तुम्ही? शे आम्ही आता बनवलंय शिपी आमटी. किती लिटर? हे आता आम्ही आमटी बनवली 250 लिटर बनवली. आणि टोटल किती बनवणार आहेत? टोटल आम्ही 1000 लिटर बनवणार. तर तुम्ही बघू शकता मंडळी, तब्बल 1000 लिटर शिपी आमटी बनवणार आहे तिथं. अन्नदात्याचं नाव काय आहे? खाडी वस्ती 1, खाडी वस्ती 2. बरं बरं. आणि या शिपी आमटीसाठी मसाले कोणते कोणते वापरणार आहेत तुम्ही? शे तळवी बंधू मसाला राशीन. डायरेक्ट नगर जिल्ह्यातून, राशीन गावातून का एवढ्या लांबून मसाले आणले तुम्ही? तळवी बंधू मसाला घरगुती पद्धतीने बनवलेले. 35 वर्षापासून त्यांची परंपरा आहे. बरं. गिरायकाला 20% डिस्काउंट आहे. बर बर बर. हे मसाले क्वालिटीचे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, डायरेक्ट कर्जत तालुक्यातून, राशीन गावातून, पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट या गावामध्ये सुद्धा दळवी बंधूंचेच शिपी आमटीचे मसाले वापरले जातात. आणि हो, घरगुती पद्धतीने बनवल्यामुळे त्या मसाल्यांना एक विशिष्ट प्रकारची चव आहे. चला तर मग दळवी बंधूंच्या शिपी आमटीच्या मसाल्यांची रेसिपी बघूया. हे आलं आपलं तेल. काय टाकताय आता? ही जिरी मोहरी. हे आले जिरे मोहरी. ही कढीपत्ता. हे आला कढीपत्ता. आता हे काय टाकताय? हे आली आपली लसूण पेस्ट. आता हे काय टाकताय? अद्रक. आता हे काय टाकताय? हे टोमॅटोची पेस्ट. आणि हे हे कांद्याची पेस्ट आहे. हे आली कांदा पेस्ट. हे आली नारळाची पेस्ट. आता हे काय टाकताय? हळद पावडर, दळवी बंधू मसाला. हे आली आपली कोथिंबीर. कोथिंबीर. काय मसाला टाकताय तुम्ही? ही दळवी बंधू मसाला. हे दळवी बंधू यांचे सर्व मसाले. आणि मंडळी, ही आली आपली शिजवलेली डाळ. हे चवीनुसार मीठ आणि लगेच गरम केलेले पाणी. आणि थोड्याच वेळात एक नंबर अशी खतरनाक तरी आणि ही तयार झाली दळवी बंधूंच्या घरगुती मसाल्यांची शिपी आमटी. निस्ता सुगंध सुगंध. आणि लगेच आचरण त्याच्यावर मस्तपैकी अशी कोथमीर टाकली. ही तुझी मुलगी ज्याच्या गळ्यामध्ये हात घाली, घालून आली त्या मुलीचं भविष्य सांगू. येडच लागलं त्याला, येड लागलं त्याला, येड. मुखाने बोला हो जय भगवान, भगवान बाबाचा